दुर्दैवानं कंधारमध्ये गड आला पण सिंह गेला। अगोदर लोक म्हणत होते की राष्ट्रवादीचा एक आमदार आहे आणि भारतीय जनता पक्षाचे 5 आमदार आणि 2 खासदार आहेत, जे जिल्ह्याचे स्वयंभू नेते इथं गलोगली फिरले, जे स्वतःलाच कधी राज्याचे म्हणून घेतात, कधी जिल्ह्याचे म्हणून घेतात। त्यांना लोहा शहरामध्ये गलोगली फिरावं लागलं, पण लोहा शहरातल्या जनतेने सांगितलं की आम्ही तुमच्या सोबत नाही। CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। लोहा नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री शरद पवार हे 3000 मताच्या फरकाने जिंकलेले आहेत। त्यांच्यासोबत 17 नगरसेवक हे अतिशय मोठ्या फरकाने जिंकलेले आहेत। लोहा शहरातील तमाम जनतेचे मी मनापासून आभार मानतो, त्यांचे ऋण व्यक्त करतो। त्यासोबतच नांदेड जिल्ह्यामध्ये मी आपल्याला निवडणुकीच्या पूर्वी सांगितलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यातला नंबर 1 चा पक्ष राहील, पण दुर्दैवानं 2 जागा कमी पडल्या आणि 2 नंबरवर राहिलो। परंतु देगलूर सारखी मोठी नगरपालिका तिथं 15 नगरसेवक आम्ही जिंकू शकतो। उमरीमध्ये नगराध्यक्षाने 18 नगरसेवक जिंकलो। एकंदरीत 70-71 पर्यंत नगरसेवक राष्ट्रवादीचे निवडून आले। अगोदर लोक म्हणत होते की राष्ट्रवादीचा एक आमदार आहे आणि भारतीय जनता पक्षाचे 5 आमदार आणि 2 खासदार आहेत, अशी तुलना करत होते। परंतु या निकालावरून जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं कौल दिला। आदरणीय अजितदादांचं नेतृत्व हे जिल्ह्यातल्या जनतेने मान्य केलं। लोहा नगरपालिका ही सातत्यानं मधला 5 वर्षाचा जो पिरियड सोडला तर आमच्या विचारसरणीच्या ताब्यात राहिलेली आहे। दुर्दैवानं कंधारमध्ये गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती निर्माण झाली आणि कंधारच्या जनतेने मागच्या वेळेस सरकारने कौल दिला, त्यामुळं ती नगरपालिका आमच्याकडे येऊ शकली नाही, परंतु मेजॉरिटी आमची आहे। दुर्दैवानं काही गोष्टी घडत असतात, जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य करावा लागतो। त्याच पद्धतीने कौल मान्य केलेला आहे। या ठिकाणी लोहा शहरातील तमाम जनतेचे मनापासून मी आभार मानतो की अतिशय प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी कौल दिला। जे जिल्ह्याचे स्वयंभू नेते इथं गलोगली फिरले, जे स्वतःलाच कधी राज्याचे म्हणून घेतात, कधी जिल्ह्याचे म्हणून घेतात, त्यांना लोहा शहरामध्ये गलोगली फिरावं लागलं, पण लोहा शहरातल्या जनतेने सांगितलं की आम्ही तुमच्या सोबत नाही, आम्ही विकासाच्या सोबत आहोत। धनशक्तीचा मोठा वापर केला, पण लोकांनी जनशक्ती, कारण आम्ही पैशाला खूप कमी पडणारे माणसं आहोत, धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची निवडणूक झाली आणि लोकांनी जनशक्तीला कौल दिला। त्या जनतेचे मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। लोहावासियांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ नये यासाठी आपण पुढे काय प्रयत्न करणार? मी अतिशय नम्रपणानं सांगितलं आणि माझे आता नवीन झालेले अध्यक्ष त्यांनी पण अतिशय नम्रपणाने सांगितलं की आम्ही निवडणुकीमध्ये जी आश्वासनं दिली ती पूर्ण करू। लोहा शहर एक मॉडेल करण्याच्या संदर्भानं आमचा निश्चितपणानं प्रयत्न राहील। त्याच्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, ड्रेनेजचा प्रश्न असेल, महापुरुषाचे स्मारक असतील, नाल्यांचा प्रश्न असेल, स्मशानभूमीचा प्रश्न असेल, सेंट्रल लाईटचा प्रश्न असेल, सगळ्या प्रश्नाच्या संदर्भात नगरपालिकेच्या संदर्भात जे प्रश्न येतील ते कायमचे सोडविण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न निश्चित राहणार।